पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं दाखवलेल्या पराक्रमानं पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली। या अतुलनीय शौर्याला मानवंदना देण्यासाठी कोल्हापुरातही भव्य तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। 17 मे रोजी सकाळी 8 वाजता ही पदयात्रा कोल्हापुरात निघणार आहे। भाजप कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। पहलगाम इथं पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलानं केवळ 2च दिवसात पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली। या अतुलनीय शौर्याला मानवंदना देण्यासाठी देशभरात तिरंगा पदयात्रांचं आयोजन करण्यात येते। कोल्हापुरातही अशाच एका भव्य तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असून या पदयात्रेला शनिवारी 17 मे रोजी दसरा चौकातून सुरुवात होणार आहे। ही यात्रा आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौकात विसर्जित होईल। या पदयात्रेच्या नियोजनासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली। दसरा चौकात माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या हस्ते या पदयात्रेचा शुभारंभ होणार आहे। या पदयात्रेत तिरंगा हाती घेतलेले नागरिक, भारत मातेच्या वेशातील नागरिक, सैनिक आणि छत्रपती शिवरायांच्या वेशातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत। तसंच पहलगाम हल्ला आणि भारतीय सैन्यानं दिलेलं चोख प्रत्युत्तर यावर भाष्य करणारे फलकही या पदयात्रेत मांडले जाणार आहेत। यावेळी या बैठकीला भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।